नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानसागर स्पर्धा परीक्षा या आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. तर आज आपण या ठिकाणी जे आहे तर GSचं म्हणजेच आपलं जे काही जनरल नॉलेज आणि करंट अफेअर आहे तर याचं या ठिकाणी दुसरं लेक्चर बघणार आहे. आणि ह्या दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण जे काही ऑलरेडी GS 1 मध्ये जो काही आपण RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याच्याविषयी जी काही माहिती जाणून घेतली आहे तर त्याच RBIची आपण आज या ठिकाणी कार्य बघणार आहोत. तर आपल्या एक्झामच्या दृष्टीने कार्य महत्वाची नाहीत, परंतु ह्या कार्याच्या अनुषंगिक आपल्याला जे पुढचा जो काही टॉपिक घ्यायचा आहे तर ते महत्वाचं आहे. तर आधी आपण अगदी 5 मिनिटात जे आहे तर RBIची कार्य काय काय असतात तर ती या ठिकाणी समजून घेऊ. आणि त्यानंतर जे आहे तर ते आपण आपलं जो काही महत्वाचं जे काही परीक्षेच्या दृष्टीनं महत्वाचा कंटेंट आहे. आता तुम्ही जर आपल्या व्हाईट बोर्डवरती बघितलं तर भरपूर मोठा या ठिकाणी जे आहे तर ते आपण डाटा लिहिलाय. तर फक्त तुम्ही एक 5 मिनिटं ऐका. त्याच्यात 1-2 पॉइंट फक्त परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. आणि जो काही आपला नेक्स्ट म्हणजे याच्यातला जो काही नेक्स्ट पार्ट होणार आहे तर त्यामध्ये जे आहे तर ते आपल्याला परीक्षेच्या दृष्टीनं 1-2-3 संकल्पना आहेत तर त्या महत्वाच्या आहेत, कन्सेप्ट आहेत त्या आपल्याला समजून घ्याव्या लागतील. पण त्याआधी आपण जे आहे तर त्या RBIची कार्य 1-2 मिनिटात बघूयात. त्याआधी मला एक सांगायचं आहे की आपलं हे जे काही ज्ञानसागर स्पर्धा परीक्षा चॅनल आहे तर आपण जे आपले विद्यार्थी आहेत वेगवेगळे तर यांच्यामध्ये आपले मित्र असतील तर यांच्यामध्ये शेअर करा. कारण विषय असा आहे की आता आपण जर बघितलं तर आपल्या प्रत्येक लेक्चरला फक्त 30 ते 40 व्ह्यूज आहे. आणि जोपर्यंत तुमच्याकडनं रिस्पॉन्स येत नाही तोपर्यंत लवकर लेक्चर जे आहे तर ते अपलोड होणार नाही. तुम्ही जितकं जास्त शेअर कराल जितके जास्त व्ह्यूज आपल्याला मिळतील त्या हिशोबाने किंवा त्या स्पीडने आपण लेक्चर या ठिकाणी अपलोड करणार आहोत. तर माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, विनंती आहे की हे जे काही आपलं ज्ञानसागर स्पर्धा परीक्षा चॅनल आहे तर याला या ठिकाणी सबस्क्राईब करा, आपल्या लेक्चरला लाईक करा आवडलं असेल तर, आणि आपल्या मित्रांमध्ये देखील शेअर करा आवडलं असेल किंवा कन्सेप्ट समजले असेल तर आपल्या मित्रांमध्ये देखील नक्की शेअर करा. 2025 करता जे आहे तर जी काही LLB CET होणार आहे तर त्याकरता आपण ही लेक्चर सिरीज घेतोय. तर आपण कार्य या ठिकाणी जे आहे तर ते समजून घेऊयात. आता आपण जर बघितलं तर RBIची म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तर 3 पार्टिशन तुम्हाला या ठिकाणी दिसतात की RBIची कार्य किती प्रकारचे आहे. तर या ठिकाणी एक परंपरागत कार्य म्हणजे ट्रॅडिशनल वर्क्स का जे ते करतच आलेले, जशी RBI ऍक्ट 1934 नुसार जी काही RBIची स्थापना झाली 1 एप्रिल 1935 तर तेव्हापासून ती ही त्यांची ट्रॅडिशनल कार्य आहे तर ही करतच आलेली. त्यानंतर पर्यवेक्षणात्मक कार्य, ओके, पर्यवेक्षणात्मक कार्यांमध्ये जे आहे म्हणजेच याला जे आपण म्हणतो की सुपरवायझरी वर्किंग आपण याला म्हणू शकतो की पर्यवेक्षण करणं एखाद्या गोष्टीचं, तर ही ती कार्य आहेत. आणि त्याच्यानंतर परिवर्तनात्मक कार्य जे आहे, परिवर्तनात्मक कार्य, तर याच्यात तर आपल्याला बिलकुल डिटेलमध्ये जायचं नाही, फक्त तुमच्या माहिती करता. आता याच्यात आपल्याला महत्वाचं काय तर ही 2 पार्ट, परंपरागत आणि पर्यवेक्षणात्मक कार्य. तर आता याच्यात आपलं पहिलं जे परंपरागत कार्य आहे तर त्याच्यात काय आहे तर चलन मक्तेदारी. आपण जर बघितलं तर सर्व काही जी काही चलन निर्मितीची मक्तेदारी तर ती कोणाकडे आहे, म्हणजेच पैसे छापणे किंवा नाणे छापणे, तर याची सर्वस्वी मक्तेदारी जर आपण बघितली तर ती कोणाकडे आहे तर ती या ठिकाणी RBI कडे आहे. त्यानंतर ऑलरेडी मी तुम्हाला आता याच्यात जर आपण बघितलं तर एक वेगवेगळी कायदे जे आहे तर ती गव्हर्नमेंटने जे आहे तर भारत सरकारने या ठिकाणी पास केलेली आहे. आणि त्याच्या हिशोबाने जे आहे तर ती चलन निर्मितीची मक्तेदारी कोणाकडे आहे तर ती RBI कडे आहे. आता याच्यात आपल्याला इन डिटेल्स मध्ये जायचं नाही, आपल्याला जे गरजेचं आहे ते आपण एक आपल्या 5 ते 10 मिनिटानंतर बघूयात. आता चलन निर्मिती म्हणजेच चलन छापणे वगैरे किंवा त्याची निर्मितीची मक्तेदारी कोणाची आहे तर ती RBIची आहे. त्या व्यतिरिक्त भारतात कोणी चलन छापू शकतं का तर नाही, ओके. त्यानंतर ही जी RBI आहे तर ती सरकारची बँक म्हणून या ठिकाणी कार्य करत असते. आता सरकारला देखील या ठिकाणी कर्जांची आवश्यकता असते किंवा इतर जी कार्य असतात सरकारची की जशी सरकारी रोखे असतात तर त्या संबंधीची सगळं कार्य जे आहे तर ती RBI बघत असते, म्हणून त्याला सरकारची बँक आपण असं म्हणतो. त्यानंतर आपण यापूर्वी बघितलं की ती बँकांची बँक म्हणून या ठिकाणी जी आहे तर ती कार्य करते. बँकांची बँक म्हणजे काय तर आता आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या बँका या ठिकाणी आपल्याला माहिती आहेत की नॅशनलाइज बँक असतील किंवा काही इतर बँक्स असतील तर त्या आपल्याला या ठिकाणी माहिती आहे. तर त्या बँकांवरती नियंत्रण कोणाचं आहे तर ते RBIचं या ठिकाणी नियंत्रण आहे. म्हणून याला काय म्हटलं जातं तर बँकांची बँक या ठिकाणी. कारण RBI जे आहे तर त्या सगळ्या गोष्टींवरती कंट्रोलिंग कोण करतं तर RBI, त्यांच्या सगळ्या गोष्टींवरती कंट्रोलिंग RBI करते, म्हणून त्याला आपण बँकांची बँक म्हणतो. आता अंतिम ऋणदाता
किंवा अंतिम त्राता असं देखील जे आहे तर ते आपण या ठिकाणी आरबीआयला म्हणत असतो. म्हणजे काय, तर आता आपण जर बघितलं तर आरबीआय ऍक्ट अंतर्गत जे आहे तर ती आरबीआय जे अंतिम ऋणदाता किंवा अंतिम त्राता, म्हणजे त्राता म्हणजे काय, तो वाचवणारा आपल्याला. आता जर आपण एखादी जी बँक आपण जर बघितली तर जी सेक्शन 2 मध्ये या ठिकाणी आहे, आता ती काय आपण ते पुढे बघूयात. तर त्या बँकेचं जे काही आहे तर त्या जे काही हमी समजा एसबीआय आहे आणि एसबीआय मध्ये काही अमाऊंट जे आहे तर लोक डिपॉझिट करत असतात. त्यानंतर एसबीआय जे आहे तर ती लोन इश्यू करत असते. आता काही केसमध्ये सपोज असं झालं तर आता एसबीआय तर आपण फक्त उदाहरण घेतलं की काही बँका आपण बघितल्या तर बुडाल्या. आता का बुडाल्या, तर त्यांचं जे आहे तर ते मॅनेजमेंट या ठिकाणी ढासळलं. पण हे ढासळून न देणं, आता समजा एखादी बँक न देणं तर हे याचं पर्यवेक्षात्मक कार्य कोण करतं, तर मग ते आरबीआय या ठिकाणी करत असते. आता अंतिम ऋणदाता म्हणजे काय, समजा ती बँक डबकायला लागली आणि एक्स वाय झेड बँक आहे आणि ती डबकायला लागली आणि ती जी आहे तर मग त्यावरती ती डबू न देणं किंवा तिला कर्ज इश्यू करणं किंवा ती काही आर्थिक संकटात सापडली तर ते काम कोण करत असतं, तर ते आरबीआय करत असतं. तर इन डिटेल्स मध्ये आपल्याला आता आपण फक्त जे आहे तर LLB CET साठी प्रिपरेशन करतोय. जास्त डिटेलची या ठिकाणी आवश्यकता नाही. निल्सन ग्रह आपण जर बघितले तर सगळे चेक जे आहे तर ते कुठे इश्यू होतात सगळे, तर ते आरबीआय मध्ये या ठिकाणी जातात. प्रत्येक बँकेचं एक मॉनिटरिंग सिस्टम असते आणि ती डायरेक्टली आरबीआयशी कनेक्टेड असते आणि त्या ठिकाणी जे आहे तर आरबीआय निरसन ग्रह म्हणून या ठिकाणी म्हणजे सगळे चेक वटवण्याचं या ठिकाणी काम करत असते. ओके. त्यानंतर पत नियंत्रण आणि किंमत स्थिर, आता हे आरबीआयचं महत्वाचं फंक्शन आहे आणि जे आपण पुढे बघणार आहोत तर हा टॉपिक महत्वाचा आहे आपल्याकरता आणि याच्यातनच वेगवेगळ्या संकल्पना आपल्याला या ठिकाणी. आता पत नियंत्रण करणं, तर ते कसं पत नियंत्रण करतात तर ते आपण एक 5 मिनिटात बघूयात. आणि किंमत स्थिर, आता आपण जर बघितलं तर बाय मंथली किंवा द्वैमासिक जे धोरण आहे तर ते आरबीआय दरवेळेस जे आहे तर आपण न्यूज मध्ये बघत असतो की ते डिक्लेअर करत असते आणि त्या ठिकाणी आरबीआय वेगवेगळे रेट्स म्हणजे सीआरआर काय असतं, त्याच्यानंतर रेपो रेट काय असणार, हे सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत तर ते किंमत स्थैर्य करत असतात आणि ते कसं तर ते आपण थोड्या वेळात बघूयात. ओके, फक्त हे टॉपिक महत्वाचं आहे. त्यानंतर परकीय चलन साठा सांभाळ, आता जर बघितलं तर बरेच भारतीय किंवा भारतीय कंपन्या किंवा जे काही परकीय व्यापार भारताशी व्यापार करत असतात आणि ते व्यापार करत असताना ते आपली जी काही चलन साठा, आता सॉरी, परकीय चलन साठ्याचा सांभाळ, आता आपल्याला जे आहे तर ते अमाऊंट जे परकीय व्यापारी असतील किंवा जे काही भारतीय नागरिक इतर देशात कार्यरत आहे तर ते भारतात पाठवत असतात आणि त्याचं जे काही कन्व्हर्जन आहे तो परकीय साठा आपल्याकडे येतो आणि तो सांभाळ करण्याचं काम कोण करतं आणि त्याला कन्वर्ट रुपीज मध्ये करण्याचं काम जे आहे तर ते काय कोण करतं, तर ते देखील आरबीआय करतं. आणि त्याच्यानंतर विनिमय दर स्थैर्य ठेवणे, आता जर बघितलं आपण तर आपण म्हणत असतो की डॉलरचा भाव आता 84-85 रुपये चालू आहे, म्हणजे $1 किती रुपयाला, तर 84-85. तर ते देखील स्थैर्य ठेवायचं काम जे कोणाचं आहे तर ते आपण जर बघितलं तर ते आरबीआयचं. त्यानंतर अर्थविषयक आकडेवारी स्थैर्य ठेवणे, आता आपण जर बघितलं तर अर्थविषयक आकडेवारी आणि ह्या दोन गोष्टी ज्या आहेत तर ते इंटर रिलेटेड आहे. ते आपण कसं ते पुढे बघूया. त्याच्यानंतर जे पर्यवेक्षात्मक कार्य जे आहे तर त्या बँकांना परवा देणे, आता भारतात असं आहे का कुणी बँक स्थापन करू शकतं, तर नाही. त्याकरता जे आहे तर ते आरबीआयचा परवाना या ठिकाणी आवश्यक आहे. त्यानंतर परवाना, सॉरी, शाखा परवाना पद्धती, आता ही जी काय आहे तर ते आरबीआयने बंद केलेली आहे. म्हणजे एसबीआय ला तुम्ही परवाना दिला तर एसबीआय बँक किती बँक या ठिकाणी खोलू शकते, तर आता ते जवळजवळ बंद याच्यात आहे. त्यानंतर बँकांची तपासणी, आता जे काही शेड्यूल बँक असतील तर त्या सगळ्या बँकेची तपासणी, त्याच्यानंतर जे काही नॅशनलाइज बँक असतील तर त्या सर्वांची पर्यवेक्षात्मक कार्य म्हणजेच बँकांची तपासणी करण्याचं काम कोण करतं, तर ते आरबीआय करतं. बँकेच्या कार्यपद्धतीचे नियंत्रण म्हणजे बँकेने कसं वर्क करावं, त्याचं सिस्टम कसं असावं, त्यांचं स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर कशी असावी, तर हे देखील बँक या ठिकाणी आरबीआय जे आहे तर ते ठरवते. बँकांच्या व्यवस्थापनावरील नियंत्रण, आता आपण बघत असतो की वेगवेगळ्या बँका असतात आणि त्याच्यावर संचालक मंडळ असतं, तर त्याचं व्यवस्थापनाचं नियंत्रण देखील या ठिकाणी जे आहे तर ते आरबीआय करत असतं. त्यानंतर बँकांच्या विलिनीकरणावरील नियंत्रण, आता समजा दोन बँक आहे, आता तुम्ही जर पूर्वी बघितलं तर बँक ऑफ हैदराबाद होती, बँक ऑफ इंदोर, आपले सॉरी स्टेट बँक ऑफ इंदोर होती, स्टेट बँक ऑफ हैदराबाद हे होतं. तर हे सगळ्या बँकांचे जे विलिनीकरण करण्यात आलं तर याच्यावरती देखील विलिनीकरण करायचं किंवा नाही करायचं किंवा कसं करायचं तर ते देखील जे आहे तर ती आरबीआय करत असते. त्यानंतर परिवर्तनात्मक कार्य, तर आता हे फक्त डिरेक्शन देत असतं की सपोज आरबीआय की बाबा
व्यापारी बँकांचे व्यवसायाचे परिवर्तन म्हणजे व्यापारी बँकांनी कोणत्या सेक्टरला कर्ज या ठिकाणी जे आहे तर ती दिली पाहिजे किंवा सहकारी बँक जे असतील तर त्यांचं कसं या ठिकाणी फंडिंग असायला हवं किंवा कोणत्या क्षेत्राला त्यांनी वेटेज जास्त द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर सेम आहे कृषी व ग्रामीण पतपुरवठ्याचे परिवर्तन करणे, औद्योगिक आता समजा ग्रामीण सॉरी कृषी व ग्रामीण समजा नाबार्ड असेल ओके, तर जे पूर्वी नाबार्ड आरबीआयच पार्ट होते ते आपण बघणार आहोत पुढे. त्यानंतर औद्योगिक वित्त पुरवठ्याचे परिवर्तन की जसं म्हणजे आयडीबीआय बँक वगैरे स्थापना या ठिकाणी जे करण्याचे सजेशन्स असतात किंवा त्यांनी कुठे निधी द्यावा, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया आपण ज्याला म्हणतो आयडीबीआय, तर ते त्यानंतर निर्यात वित्त पुरवठ्याचे परिवर्तन करणे म्हणजे डिरेक्शन्स देणे या ठिकाणी आपण म्हणू शकतो. तर या सर्व गोष्टी ज्या आहेत तर ते कोणाच्या कंट्रोलमध्ये असतात किंवा कोण ते डिरेक्शन देण्याचं काम करतं तर ते आपले रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तर मित्रांनो यापूर्वी जे आहे तर आपण या ठिकाणी आरबीआयची रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची जी आहे तर ती आपण कार्य या ठिकाणी बघितली. तर त्यामध्ये जर आपण बघितलं तर आरबीआयची आपण जर बघितलं तर 3 पद्धतीची आपण या ठिकाणी जी कार्य आहेत तर ती आपण या ठिकाणी अभ्यासली आहेत, की जसं की परंपरागत कार्य असतील ओके. त्याच्यानंतर जे आहे तर पर्यवेक्षात्मक कार्य असतील किंवा जे परिवर्तनात्मक कार्य तर अशा आपण 3 पद्धतीचे कार्य या ठिकाणी जे आहे तर ते आरबीआयचे अभ्यासले आहे आणि त्यातले जे परंपरागत कार्य जे आहे किंवा पर्यवेक्षात्मक कार्य जे आहे तर ती या ठिकाणी आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. कारण आपण जर परंपरागत कार्य बघितलं तर त्याच्यामध्ये आपण आरबीआयला काय म्हटलंय तर या ठिकाणी सरकारची बँक ओके, जी बँक सरकारसाठी कार्य करते अशी ती सरकारची बँक हे त्याचं परंपरागत कार्य आहे. तसंच ती बँकांची बँक म्हणजे जे काही भारतात इतर जे काही बँक आहे की नॅशनलाइज बँक असतील किंवा इतर बँक असतील तर त्याच्यावरती नियंत्रण कोणाचं आहे तर ते आरबीआयचं आहे. तर म्हणून आपण त्याला काय म्हणतो की बँकेची बँक, त्याच पद्धतीनं सरकारची बँक. त्याच्यानंतर जे आहे तर ते पतधोरण नियंत्रण करणे. तर या पद्धतीची परंपरागत कार्य आपण या ठिकाणी जे आहे तर ती आरबीआयची बघितलेली आहे. आता आपल्याला थोडंसं पत नियंत्रण असेल तर त्याच्या संदर्भात आपल्याला मौद्रिक धोरण असतं पत नियंत्रणासाठी, तर ते महत्वाचं आहे आपल्याकरता. आता आपण जर बघितलं इन डिटेल्स मध्ये तर ऍक्च्युली आरबीआयचं जे काही फंक्शन आहे किंवा आरबीआयचे जे काही कार्य आणि हा जो टॉपिक आहे तर हा खूप फास्ट टॉपिक आहे. पण आपण जर बघितलं तर यापूर्वी आपण आरबीआयचं एक 15 ते 16 मिनिटाचं लेक्चर या ठिकाणी बघितलेलं आहे आणि आता देखील आपण एक 15-16 मिनिटामध्ये या सर्व गोष्टी कव्हर करणार आहोत. तर इन इलॅबोरेट हे काही पॉसिबल नाही, पण आपल्या परीक्षेच्या दृष्टीने जे काही महत्वाचं आहे तर तेवढंच आपण या ठिकाणी बघणार आहोत. की मी थोडंसं फास्ट एक्सप्लेन करेल आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की लेक्चर आपल्याला समजलं नाही किंवा सर हे पुन्हा एक्सप्लेन करा, थोडासा वास्ट टॉपिक आहे, थोडासा बाउन्स मारेल डोक्यावरनं, कळालं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी जे आहे तर मला कळवा. मी पुन्हा पुन्हा ते मुद्दे जे आहे तर ते या ठिकाणी एक्सप्लेन करायचा किंवा एखादा आपण दुसरं लेक्चर ऑर्गनाईज करू की त्यामध्ये डिटेल्स मध्ये बघू. पण आता जे काही बघतोय आपण हे फक्त परीक्षाभिमुख बघतोय ओके. तर आता आपण मी जसं सांगितलं की आरबीआयचे जे काही कार्य आहे आणि त्याच्यातली जी काही पतधोरण असेल किंवा आपण ज्याला मौद्रिक धोरण म्हणतो तर ते असेल की आरबीआयचे मौद्रिक धोरण. तर हे आपल्याला या ठिकाणी महत्वाचं आहे. याच्यावरती आपल्याला परीक्षेमध्ये डेफिनेटली एक तरी प्रश्न या ठिकाणी सापडेल. आता जे मौद्रिक धोरण, आता आरबीआयचं मौद्रिक धोरण म्हणजे काय हे आपण वन बाय वन तर बघूत की म्हणजे पत नियंत्रणाची साधने काय वगैरे. परंतु त्याच्या आधी हे मौद्रिक धोरणाची उद्दिष्ट काय, कशा करता हे मौद्रिक धोरण जे आहे तर ते या ठिकाणी दिलंय. तर आता ते कशा करता दिलंय तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर आरबीआयचं आपण बँकांची बँक असं म्हणतो. तर ज्यावेळेस आपण बँकांची बँक असं म्हणत असतो तर ज्यावेळेस बँका ह्या पतनिर्मिती करत असतात तर त्याच्यावरती कंट्रोलिंग जे करता येतं तर ते या ठिकाणी मौद्रिक धोरणाने आपल्याला त्याच्यावरती कंट्रोलिंग करता येत असतं. आता ज्यावेळेस आपण जर बघितलं तर बँका ह्या काय करत असतात की कर्ज द्यायचं काम किंवा जे काही लोकांच्या ठेवी आहेत तर ते बँकेत ठेवणं या पद्धतीचे काम जे आहेत तर ती बँक या ठिकाणी करत असते आणि त्याच्यातनंच जे आहे तर ती पतनिर्मिती होत असते. तर ह्या व्यवहारांवरती कंट्रोल कसा ठेवायचा तर हे जे काही मौद्रिक धोरण आहे तर याच्या थ्रू ठेवला जातो. तो कसा पुढे तो आपण बघूयात. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर पतनिर्मिती कशी होते तर मी एक छोटस इथं एक एक्झाम्पल लिहिलंय ऑलरेडी. तर ही एक बँक आहे ओके, समजा ही XYZ एक बँक आहे ओके. आणि आता काय केलंय की ए हा समजा त्या बँकेचा एक ग्राहक आहे, तर त्या ग्राहकाने 10,000 रुपये कुठे डिपॉझिट केले तर ते XYZ बँकेत या ठिकाणी डिपॉझिट केले.
आणि आता काय झालं की त्या बँकेकडे पुन्हा एक जे ग्राहक आलं त्याचं, आणि त्यांनी त्या बँकेकडनं 7,000 रुपये इतकं लोन या ठिकाणी घेतलं. आता तुम्ही म्हणाल सर 3,000चं काय? तर हे 3,000चं मी थोडं पुढे एक्सप्लेन करेलच की बँकेने हे 3,000 त्याच्याकडे कशा करता ठेवलं किंवा त्याचं काय. तर आता ऍक्च्युली ह्या बँकेचा व्यवहार कितीचा झाला, तर तो टोटली 17,000चा. आता ऍक्च्युली बँकेकडे पैसे किती आले होते, फक्त 10,000 रुपये. ओके, तर ह्या 10,000 रुपयातून बँकेचा व्यवहार किती झाला या ठिकाणी, तर तो झाला 17,000चा. म्हणजे ही काय झाली का, त्या ठिकाणी पतनिर्मिती झाली. ऍक्च्युली जर बघितलं आपण तर म्हणजे आपण असं सांगू शकतो की आरबीआयचं एक परंपरागत कार्य काय की या ठिकाणी चलनी नोटांची छपाई करणं. ओके, हे आरबीआयचं आपण जे परंपरागत कार्य आहे तर त्यातलं आपण पहिलेच बघितलं होतं की जे काय म्हणजे ते आरबीआयची मोनोपॉली म्हणजे त्याचे सर्वस्वी अधिकार जे आहे का एखाद्या बँकेची नोट वगैरे छापणे, तर ते सर्वस्वी कोणाकडे आहे, तर ते आरबीआयकडे आहे. आता आरबीआयने किती या ठिकाणी 10,000 रुपये या ठिकाणी समजा 100च्या ज्या आहे तर ते 100 नोटा या ठिकाणी प्रिंट केल्या. ओके, म्हणजे मार्केटमध्ये किती आले, 10,000 रुपये आले. आता ते 10,000 रुपये कोणाकडे आले, समजा ए ह्या व्यक्तीकडे. आता ए या व्यक्तीने काय केले की ते बँकेत डिपॉझिट केले. ओके, बँकेने काय केले, त्यातले 7,000 हे जे आहे तर ते कर्ज दिले. आता बँकेचे ऍक्च्युअली व्यवहार किती झाला हा, तर 10,000 रुपये हे ठेवलेले आणि 7,000 रुपये हे दिलेले. म्हणजे असं एकंदरीत व्यवहार जर आपण बघितला तर तो 17,000चा झाला. म्हणजे 10,000ची पत निर्मिती किती झाली, 17,000 झाली. तर हे जे काय असे व्यवहार होतात, तर ही काय जी काय वाढलेली अमाऊंट आहे, तर याला कंट्रोलिंग कसं करायचं, तर ते मौद्रिक धोरणाने जे आहे तर ते या ठिकाणी कंट्रोलिंग केलं जातं. त्यानंतर जे काय आहे, तर तेजी मंदीची ही जी काय चक्र आहे, तर याचा जो काय अर्थव्यवस्थेवरती परिणाम आहे, तर तो होऊ न देणं, हे देखील मौद्रिक धोरणाची एक जे आहे तर ते उद्दिष्ट आहे. त्यानंतर जो काय आपला परकीय गंगाजळ आहे, म्हणजे जो परकीय चलनाचा साठा आपल्याकडे आहे, तर त्याच्यावरती देखील नियंत्रण कोणाचं असतं, तर ते आरबीआयचं असतं आणि ते मौद्रिक धोरणातूनच ते देखील या ठिकाणी करत असतात. त्यानंतर जे आहे तर आपण महागाईचा दर असेल किंवा बेरोजगारी असेल, तर हे कंट्रोल म्हणजे जास्त बेरोजगारी वाढू न देणं, तर ह्या सगळ्या गोष्टी कशाद्वारे कंट्रोलिंग केल्या जातात, तर ते मौद्रिक धोरण. म्हणजे मौद्रिक धोरणाची ही जी काय आहे तर ती उद्दिष्ट आहे की आपण का मौद्रिक धोरण जे आहे तर ते अप्लाय करायचं, किंवा त्याचं उद्दिष्ट काय किंवा त्याचा पर्पज काय, तर ही त्याची जी मेजरली जे आहे तर मी ती सांगितलेली या ठिकाणी त्याची उद्दिष्ट आहेत. आता आपण जर बघितलं तर आता आरबीआय जे आहे तर ते मौद्रिक धोरण जे आहे तर ते ठरवतं. आता हे वार्षिक मौद्रिक व पत धोरण, आता हे कधी डिस्प्ले करतात, तर हे एक अॅन्युअल रिपोर्ट आहे, म्हणजे वार्षिक अहवाल आहे कोणाचा, तर ते आरबीआयचा. तो एप्रिलमध्ये या ठिकाणी जे आहे तर ते प्रकाशित करतात. आता एप्रिलमध्ये काय करतात, तर आरबीआयचं जे काय म्हणजे आपलं जे काही फायनान्शियल वर्ष आहे, आर्थिक वर्ष आहे, तर ते किती आहे, तर 1 एप्रिल ते 31 मार्च, म्हणून ते 1 एप्रिल किंवा एप्रिलच्या दरम्यान जे आहे तर आपलं वार्षिक मौद्रिक व पत धोरण जे आहे तर ते आरबीआय या ठिकाणी काय करत असतं, तर ते पब्लिश करत असतं, ते जाहीर करत असतं. आता आपल्याला प्रश्न काय विचारला जातो की आपलं आर्थिक वर्ष कधीपासून कधीपर्यंत आहे. आता याच्यात बरेच ऑप्शन दिले जातात, त्यात आपण कन्फ्युज होतो की महिना कोणता, आधी एप्रिल कसं 31 मार्च कसं, ते आपण पुढे बघूयात. फक्त आता लक्षात काय ठेवा, 1 एप्रिल ते 31 मार्च हे जे आहे तर हे आपलं फायनान्शियल वर्ष आहे, हे आपलं आर्थिक वर्ष आहे आरबीआयचं. ओके, त्यानंतर जे आहे तर आरबीआयचे पतनियंत्रणाचे धोरण. आता आरबीआयचे पतनियंत्रणाचे धोरण म्हणजे काय, तर आता जसं मी तुम्हाला सांगितलं की मग याच्यावरती कंट्रोलिंग कसं आणायचं, या सगळ्या गोष्टींवरती कंट्रोलिंग कसं आणायचं, जसं की ह्या उदाहरणा थ्रू आपण जे आहे की ह्या उदाहरणाद्वारे आपण या ठिकाणी जे आहे तर ते एक्सप्लेन केलं होतं की हे 17,000 कसे झाले. आता महाग पैशांचे धोरण म्हणजे यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो डिअर मनी पॉलिसी, आणि स्वस्त पैशांचे धोरण म्हणजे चीप मनी पॉलिसी. आता महाग पैशांचे धोरण यामध्ये काय काय करतं की ज्या वेळेस बँका आरबीआयचं मौद्रिक धोरणामध्ये काय ठरवलं जातं की बँकांचे जे काही व्याजदर आहे तर ते कमी करायचे. ओके, आणि सॉरी, व्याजदर जे आहे तर ते वाढवायचे. आता व्याजदर ज्यावेळेस वाढेल तर या ठिकाणी लोकांची जी काही कर्ज घेण्याची पात्रता आहे तर ती कमी होती, कारण व्याजदर वाढलेले असतात, तेवढा जो काही हप्ता येणार असतो त्या अमाऊंटला तर तो या ठिकाणी ते लोक पेड करू शकतात का, तर नाही. म्हणजे लोकांच्या हातात या ठिकाणी जो आहे तर तो कमी पैसा जाणार, आणि कमी पैसा ज्यावेळेस लोकांच्या हातात जाणार तर ते जे काही मार्केटमध्ये अवेलेबल वस्तू आहे तर ते कमी या ठिकाणी खरेदी करणार, आणि यालाच आपण काय म्हणतो तर महाग पैशांचे धोरण. का ज्या वेळेस एक अशी परिस्थिती अर्थव्यवस्थेत येते किंवा मार्केटमध्ये येते की लोकांच्या हाती खूप पैसा या ठिकाणी वाढलेला असतो आणि डिमांड देखील वाढलेली असते, तर त्यावेळेस आपण जे आहे तर महाग पैशांचे धोरण या ठिकाणी अप्लाय करत असतो, आणि
जो काही लोकांच्या हातात गेलेला पैसा किंवा जे काही एक्स्ट्रा मनी आहे तर तो कसा कंट्रोल केला जातो, तर ते महाग पैशाचे धोरण, डिअर मनी पॉलिसी ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. आता स्वस्त पैशांची धोरण, तर काय होतं की या ठिकाणी डिमांड घटलेली असते, लोकांच्या हातात पैसा नसतो, तर त्यावेळेस सरकार काय करतं की व्याज रेट, जे व्याजाचे दर आहेत तर ते कमी करतं. आणि व्याजाचे दर कमी केल्यानंतर काय होतं की लोकांची त्या ठिकाणी पात्रता वाढते की जास्त कर्ज काढण्याची. आणि त्या केसमध्ये जे आहे तर लोकांच्या हातात पैसा वाढतो आणि ते या ठिकाणी वस्तू खरेदी करायला मार्केटमध्ये लागतात. हे या पद्धतीचं जे आहे तर ते स्वस्त पैशांचे धोरण आपण याला या ठिकाणी म्हणतो. आणि मग त्यामुळे वस्तू खरेदी करायला लागतात, म्हणजे वस्तूंचं जास्त प्रोडक्शन या ठिकाणी होणार. त्यानंतर व्याजदर स्वस्त झाल्यामुळे भांडवलदार देखील जास्त भांडवल गुंतवणार आणि जास्त वस्तूंची निर्मिती करणार. तर अशा पद्धतीने जे आहे तर ते स्वस्त पैशाचे धोरण या ठिकाणी आपण अप्लाय करत असतो. म्हणजे आपण जर बघितलं तर तो पैसा कसा नियंत्रित केला जातो, तर ह्या कन्सेप्ट थ्रू हे तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्यायचं. त्यानंतर जे आहे तर नियंत्रणाची साधने. आता आपण हे फक्त बघितलं की महाग पैशांचं धोरण, ओके, याच्यात फक्त आपण व्याज दर जे आहे तर त्याचं कंट्रोलिंग या ठिकाणी केलंय. बट आपण जर बघितलं तर त्याला वेगवेगळी साधने आहेत, फक्त व्याजदर ही एकटीच गोष्ट नाहीये. तर ते आपण या ठिकाणी बघूयात की नियंत्रणाची साधने याच्यामध्ये आहे. आता हा टॉपिक जर बघितला तर खूप व्हास्ट आहे. फक्त आपण परीक्षेच्या दृष्टीने जे काही महत्वाचं आहे तेवढंच या ठिकाणी अभ्यासणार आहोत. आता याच्यात दोन प्रकारची साधने असतात, नियंत्रणाची साधने. आता आरबीआय कडे ही जी काही दोन साधने आहेत तर एक संख्यात्मक साधने आपण ज्याला म्हणतो तर ती आहे, आणि दुसरं म्हणजे गुणात्मक. ओके, की त्याला विभेदात्मक असं देखील म्हटलं जातं. पण फक्त आपल्या परीक्षेच्या दृष्टीने गुणात्मक एवढा शब्द या ठिकाणी लक्षात ठेवा. आता आपण जर बघितलं तर जसं मी तुम्हाला एक्सप्लेन केलं इथं महाग पैशांचे धोरण आणि स्वस्त पैशांचे धोरण, की त्यापैकी म्हणजे संख्यात्मक साधनातला हा जो काही पहिला आहे तर तो बँक दर ऑलरेडी जो आहे तर तो आपण या ठिकाणी बघितलेला आहे. आता बँक दर जो आहे तर तो कोण ठरवतं, तर तो या ठिकाणी आरबीआय ठरवतं. आता आरबीआयने सपोज सांगितलं की या ठिकाणी जे तुम्ही व्याजदर आहे तर ते 7 ते 8% मध्ये ठेवा. तर आता आपण जर बघितलं तर ते एक असं स्लॉट देतात आणि त्या स्लॉट मध्ये जे आहे तर ते व्याजदर या ठिकाणी ठेवायचे असतात. आता याच्यात बरंचसं स्टडी करण्यासारखं आहे, पण आपल्याला फक्त एवढंच गरजेचं आहे की समजा बँक दर म्हणजे काय, तर जे आरबीआयने बँकेनं दिलेले निर्देश किंवा त्या बँकेनं आरबीआय कर्ज देते त्या रेटमध्ये, समजा 7 to 8. आता हे एक्झाम्पल म्हणून आपण या ठिकाणी बघतोय, उदाहरण म्हणून या ठिकाणी बघतोय. तर हे एक संख्यात्मक साधने आहे. त्याच्यानंतर रोख निधीचे बदलते प्रमाण, म्हणजेच आता रोख निधीचे बदलते प्रमाण हे काय असतं तर हे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. त्याच्यात पहिलं आहे या ठिकाणी आपल्याला रोख राखीव प्रमाण, म्हणजेच कॅश रिझर्व्ह रेशो. आता हे लक्षात ठेवायचं, परीक्षेला आपल्याला डायरेक्ट विचारलं जातं की सीआरआर, आरबीआयच्या संदर्भात टर्म्स एखादी विचारली जाते किंवा संज्ञा विचारली जाते. आता सीआरआर म्हणजेच काय, तर कॅश रिझर्व्ह रेशो. आता कॅश रिझर्व्ह रेशो काय असतो, की आता आपण या ठिकाणी एक्झाम्पल बघितलं की सपोज ही जी बँक आहे, ओके, समजा ही XYZ बँक आहे आणि या ठिकाणी जे आहे तर लोक आपल्या ठेवी या ठिकाणी ठेवत असतात. आणि हे आता ह्या बँकेची मग शुअरिटी कशी, किंवा याच्यात ही बँक बुडणार नाही, किंवा आपण जर बघितलं तर बँक बुडू नये याकरता जे आहे तर आपल्याकडचा काही निधी, आपल्याकडचा काही जो बँकचा निधी आहे तर तो आरबीआय कडे ठेवणं या ठिकाणी मॅन्डेटरी आहे. आणि जे बँक या ठिकाणी आरबीआय कडे जे एक सेक्शन असतं तर त्याच्यात त्या सेक्शन मध्ये नसणाऱ्या बँक, तर त्या बँक आपला कॅश रिझर्व्ह रेशो जो आहे तर तो स्वतःकडेच मेंटेन करत असतात. तसं त्यांच्या वरती ते बंधनकारक असतात. आता ज्या नॅशनलाइज बँक असतात तर त्यांचा जो काही कॅश रिझर्व्ह रेशो, म्हणजे जी काही पर्टिक्युलर अमाऊंट आहे तर ती तुम्ही कुठे ठेवायची, तर ती आरबीआय कडे ठेवायची. आता जे मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं होतं की 3,000 अमाऊंट आहे, तर त्यातली काही अमाऊंट ज्याला आपण कॅश रिझर्व्ह रेशो म्हणतो, आता तो प्रत्येक वेळेस बदलत असतो. आता समजा उदाहरण म्हणून 3% आपण जर समजा ठेवला कॅश रिझर्व्ह रेशो, तर ते 3,000चे 3% ही जी काही अमाऊंट आहे तर ते आपण कोणाकडे ठेवायची, तर ते आरबीआय कडे. त्याला आपण काय म्हणतो, तर रोख राखीव प्रमाण, ओके, कॅश रिझर्व्ह रेशो, हे आपल्याला एक्झाम मध्ये विचारलं जातं. त्यानंतर वैधानिक रोखता प्रमाण, आता याला आपण काय म्हणतो, तर स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो. आता स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो जो आहे ना, तर तो जो काय आरबीआयचा एक कायदा आहे तर त्या कायद्याच्या थ्रू बँकांनी हा स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो जो आहे तर तो आपल्या स्वतःकडेच या ठिकाणी मेंटेन करायचा असतो. आता याचं प्रमाण जरा जास्त असतं, म्हणजे ते 15च्या वरती, आता सध्या आय थिंक 18% काहीतरी आहे तो. एकदा तुम्ही नेटवरून चेक करून घेऊ शकतात. तर हा आपल्याला याच्यात काय विचारलं जातं, तर वैधानिक रोखता प्रमाण हा कोणाकडे ठेवला जातो, तर तो बँक आपल्या स्वतःकडेच ठेवत असतात आणि तो देखील मॅन्डेटरी असतो बँकेवरती. त्यालाच काय म्हणतो आपण, तर स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो. स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो, ओके. तर हे तुम्ही लक्षात ठेवायचंय.
सीआरआरचा अर्थ काय की डायरेक्टली आपल्याला विचारतात बँक टर्म्स मध्ये सीआरआर म्हणजे काय, बँक टर्म्स मध्ये एसएलआर म्हणजे काय. त्याच्यानंतर जे पुढचं संख्यात्मक साधन जे आहे तर 3 नंबर खुल्या बाजारातील रोख्यांची खरेदी विक्रीचे व्यवहार. आता हे जे काय आहे तर ओपन मार्केट ऑपरेशन ज्याला आपण म्हणतो, तर ते देखील एक संख्यात्मक साधन आहे. म्हणजे खुल्या बाजारातील रोख्यांची म्हणजे काय, तर गव्हर्नमेंटचे काय बॉन्ड्स असतात तर ते बॉन्ड्स जर आपण समजा आरबीआय ती विकते, ज्यावेळेस आरबीआय ती विकते तर बँकेचा पैसा कुठे जातो तर तो आरबीआय मध्ये जाणार. ओके, म्हणजेच याचा अर्थ काय, मार्केटमध्ये जो काही पैशाची अमाऊंट आहे मग किंवा पैशांची जी काही क्वांटिटी तर ती काय होणार, कमी होणार. ओके, आणि ज्यावेळेस आरबीआय ते बॉन्ड्स पुन्हा बँकेना विकणार तर त्यावेळेस सॉरी ते बॉन्ड्स पुन्हा जे इतर बँक आहे तर ते विकत घेणार. म्हणजे या केसमध्ये काय होणार, तर जो काही आरबीआयचा जवळचा जो पैसा आहे तर तो कुठे जाणार, बँकांमध्ये जाणार. आणि बँकांमध्ये जे गेल्यानंतर तो पैसा जे आहे तर बँका कुठे देणार, तर ते जे काही त्याचे ग्राहक आहेत तर त्यांच्यामध्ये कर्जाच्या स्वरूपात वाटणार किंवा कर्ज स्वरूपात इतर म्हणजे कर्जाचे वेगवेगळे प्रकार असतात, जसं आपलं होम लोन असेल, कार लोन असेल तर त्यामध्ये ते जाणार. ओके, तर अशा प्रकारे मार्केटमध्ये तो पैसा वाढणार. ओके, त्यानंतर पुढचा एक महत्वाचा आहे आपल्याकरता रेपो व रिव्हर्स रेपो व्यवहार. तर आता हे देखील एक जे आहे तर पत नियंत्रणाची संख्यात्मक साधनामधला महत्वाचं आहे. तर हे एका दिवसाकरता लोन असतं की समजा बँकेला खूप पैशांची या ठिकाणी आवश्यकता आहे, तर याचं जे काय आहे तर ते कंट्रोलिंग त्या बँकेकडे एक स्क्रीन असतं आणि ती स्क्रीन डायरेक्टली कनेक्टेड टू आरबीआयचं जे काय एक एनएसडी म्हणून असतं पोर्टल, तर त्याला कनेक्टेड असतं आणि त्याच्यामध्ये जे आहे तर वस्तूंची खरेदी विक्री होत असते सेम डेला. की आरबीआय जे आहे तर आता या ठिकाणी काय होतं रेपो मध्ये आणि रिव्हर्स रेपो मध्ये, का एका दिवसाकरता जी आहे तर ती कर्ज या ठिकाणी दिली जातात आणि ती कर्ज जे आहे तर ओव्हरनाईट ड्यू ज्याला आपण म्हणतो. आणि समजा विकेंड असेल, समजा फ्रायडेला जी काही व्यवहार झाली तर ती 3 दिवसाकरता असतात. पण आपल्याला लक्षात काय ठेवायचंय, का या केसमध्ये काय होतं की रेपो मध्ये का आरबीआय आरबीआय जे आहे तर ती बँकांना कर्ज देते आणि या केसमध्ये आणि ज्या रेटमध्ये ते दिले जातात त्याच रेटमध्ये पुन्हा जे आहे तर ते बँकेने त्यांना परतवा या ठिकाणी करायचा असतो. सेम प्रकार फक्त रिव्हर्स रेपोचा आहे की या केसमध्ये जी आहे तर ती बँक या ठिकाणी काही वस्तू देऊन ही करत असते व्यवहार आणि या केसमध्ये आरबीआय करत असते. फक्त लक्षात ठेवा रेपो आणि रिव्हर्स रेपो ही जी संख्यात्मक साधने आहेत. त्याच्यानंतर मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी. आता मार्जिनल स्टँडिंग, आता याच्यात पण असं टर्म विचारलं की एसबीआय मध्ये एमएसएफ म्हणजे काय, तर मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी. आता मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी म्हणजे काय असतं, की जी बँक आपली जे काही बँक आहे आणि बँकेकडे जी काही निव्वळ देणी आहेत तर त्या निव्वळ देणीच्या 2% मध्ये जे आहे तर ती कर्ज या ठिकाणी जे आहे तर ती बँक आरबीआय कडनं घेऊ शकतं. तर त्याला आपण काय म्हणतो, तर मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी. ही नवीन संकल्पना या ठिकाणी मला वाटतं 2014 मध्ये जी आहे तर ती स्टार्ट झाली. त्यानंतर जर बघितलं तर या ठिकाणी वार्षिक मौद्रिक व पत धोरण, हे वार्षिक जे आहे तर ते पत धोरणाचा अहवाल या ठिकाणी जे आहे तर ती एसबीआय प्रकाशित करत असते. ऍक्च्युली जे आहे तर आरबीआय क्वार्टरली म्हणा किंवा बाय मंथली 2014 पासून रिव्ह्यू घेते की महागाई नियंत्रणासाठी म्हणा किंवा इतर जे काही मौद्रिक धोरण असते की जसं मी तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी तेजी किंवा मंदीची चक्रची जे काही दुष्परिणाम आहे तर ती रोखण्यासाठी मौद्रिक धोरणांचं जे आहे तर तो आढावा बाय मंथली या ठिकाणी जे आहे तर ते आरबीआय थ्रू घेतला जातो. यात महत्वाचं इतकंच आहे आपल्याला की आपलं आर्थिक वर्ष, महाग पैशांचे धोरण म्हणजे काय मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलं. स्वस्त पैशांचे धोरण म्हणजे काय, तर हे पत नियंत्रणाची धोरणं आहेत. ओके, तर ती कशी अप्लाय करायची ते ऑलरेडी सांगितलंय. तर पत नियंत्रणाची साधने काय आहे, तर ते संख्यात्मक साधनांमध्ये आपण बँक दर बघितलाय की जो ऑलरेडी आपल्याला माहितच आहे. त्यानंतर रोख निधीचे बदलते प्रमाण म्हणजे त्याच्यात काय आलं, तर सीआरआर आलं, एसएलआर आलं. त्याच्यानंतर खुल्या बाजारातील रोख्यांची खरेदी विक्री आलं, रेपो आणि रिव्हर्स रेपो रेट आलं आणि मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी. यांच्या फक्त टर्म्स लक्षात ठेवल्या तरी चालतंय. आणि नसेल समजलं तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तुम्हाला पुन्हा एक्सप्लेन करेल किंवा आपण याच्यावरती पुन्हा एक स्पेशल लेक्चर पत नियंत्रणाची साधने याच्यावरतीच घेऊ खास. आणि गुणात्मक साधनं म्हणजे काय, तर त्याला फक्त डायरेक्शन देणे की बँकेला की कर्ज रक्कम व तारण यातील गाळा ठरवणे. आता आपल्याकडे जर बघितलं तर समजा एक्स वाय झेड बँक आहे. ओके, आता यांनी कर्जाची रक्कम किती द्यायची म्हणजे कशावरती द्यायचं, समजा सोनं कर्ज असेल आणि त्याला किती कर्ज त्यांनी दिलं पाहिजे, समजा ते 1 लाखाचं सोनं असेल तर त्याला 80,000पर्यंत द्यायचं की 70, तर हे या ठिकाणी गुणात्मक साधन आहे. उपभोग कर्जाचे नियंत्रण. आता समजा आपण बघितलं तर बऱ्याच बँका आता ह्या पर्सनल लोन देत असतात. आता आपण पर्सनल लोन कुठं वापरतो, तर आपले उपभोग घेण्यासाठी किंवा कार लोन.
मग ते द्यायचं की नाही द्यायचं, कारण का बँकेची तशी परिस्थिती आहे का? ओके, कारण आपण जर बघितलं तर कार काय आपल्याला इन्कम देते का? आता समजा जो काही ट्रॅव्हल कंपनी वापरत असते तर ती वेगळी गोष्ट आहे, पण आपण जे उपभोगासाठी घेतली तर त्याच्यात मिळतं का काही? तर नाही. मग त्या कर्जांवरती नियंत्रण मिळवणे किंवा जी काही इतर महत्वाची सेक्टर्स आहे, जसं शेती क्षेत्र असेल किंवा औद्योगिक क्षेत्र असेल, तर त्यासाठी कर्जाचे जे आहे तर ते डायरेक्शन वळवणं किंवा बँकेना तिकडे प्रवृत्त करणं. त्याच्यानंतर कर्जांची रेशनिंग, जसं मी सांगितलं तुम्हाला ऑलरेडी, का आपण कर्ज कुठं जसं शेती क्षेत्राला वळवलं, तर कर्जांची रेशनिंग म्हणजे काय? मग शेती क्षेत्रासाठी किती द्यायचं, त्याच्यानंतर उपभोगासाठी किती द्यायचं, त्याच्यानंतर इंडस्ट्रियल सेक्टरसाठी किती द्यायचं, तर त्याच्याकरता ते आहे. किंवा भांडवल जे काही निर्मिती होणार असते, जसं की रस्ते निर्मिती वगैरे त्यासारख्या गोष्टींसाठी. त्यानंतर समजा बँकेवरती काही नियंत्रण मिळवायचं असतं तर नैतिक समजून एसबीआय, आपले सॉरी आरबीआय जे आहे तर त्या बँकेना वेगवेगळे जे आहे तर ते नैतिकपणे समजवण्याचा प्रयत्न करत असतात, की तुम्ही इथं चुकताय किंवा या पद्धतीचं कर्जाचा तुमचा व्यवहार चुकतोय, तर या पद्धतीच्या किंवा तुम्ही या ठिकाणी लॉसमध्ये जाऊ शकतात काही व्यवहारांमध्ये, तर त्या पद्धतीचं. त्यानंतर प्रसिद्धी देखील दिली जाते. त्यानंतर प्रत्यक्ष कारवाई म्हणजे ते इतर लोकांना इन्फॉर्म करणार, की बाबा हे बँकेशी व्यवहार करू नका किंवा त्याचं काही कंट्रोलिंग नाही त्यांच्यावरती, तर तेव्हा देखील ते नियंत्रण मिळू शकतं. प्रत्यक्ष कारवाई देखील करता येते आरबीआयला, की त्यांच्याकडे सर्वस्व अधिकार अबाधित आहे. त्याच्यानंतर आदेशाद्वारे नियंत्रण, की जसं आरबीआय सांगेल त्यावेळेस जे आहे तर ते प्रशासक या ठिकाणी आरबीआयद्वारे आरबीआयद्वारे त्या बँकेवरती प्रशासक या ठिकाणी नेमले जातात. तर अगदी कमी वेळेत समजायचा प्रयत्न केलाय. काही टर्म्स कळाल्या नसतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हे जे काही आपलं ज्ञानसागर स्पर्धा परीक्षा चॅनल आहे, तर हे जास्तीत जास्त मित्रांमध्ये शेअर करा. ओके. जेणेकरून जसं जसं आता मी जर बघितलं तर ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलंय की खूप कमी सबस्क्रायबर्स आहे, त्याचबरोबर खूप कमी व्ह्युअर्स देखील आहे. तुम्ही जास्त शेअर केलं तर त्या पद्धतीने आपण त्या फास्ट वेने आपण लेक्चर या ठिकाणी अपलोड करणार. ओके. थँक्यू.